महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। एक तासापासून यांची गाडी येते, एक तासापासून आम्ही सोनपेठ परभणी कौटुंबिक कलहातून बेदम मारहाण झालेल्या फिर्यादीवरच गुन्हे दाखल, मात्र फिर्यादीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष, आरोपी मोकाट। सोनपेठ तालुक्यातील कोथाळा तांडा या ठिकाणी कौटुंबिक कलहातून झालेल्या वादातून फिर्यादी महिला व तिची बहीण व भावास बेदम मारहाण करण्यात आली व त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली। मारहाणीचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले। दरम्यान फिर्यादी महिला, तिच्या बहीण, भाऊ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील 4 दिवसांपासून उपचार घेत आहेत, तरी पोलीस प्रशासनाकडून आरोपींवर गुन्हे दाखल झाले नाहीत। आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत, अशी प्रतिक्रिया फिर्यादी महिलेच्या बहिणीने दिली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, सोनपेठ, परभणी। माझं नाव शीतल पवार आहे। 28 तारखेला आम्ही कोथाळा तांड्यामध्ये बहिणीच्या मुलीला सोडायला गेलो। तिथं सगळ्या गावाच्या लोकांना आम्हाला इतकं मारहाण केली आहे, बेदम मारहाण केलेली आहे। हे तुम्ही बघू शकता, हे माझे कपडे तुम्ही इकडून पण बघू शकता, हे माझा ड्रेस, हे पाठीमागं पण लागलेला आहे। हा हात वरती उचलता येत नाही मला पाठीमागून, पूर्ण माझे कपडे फाडलेले आहे। मला पॅनिक अटॅक आला, मला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत होती। माझ्या घरामध्ये एकूण 7 जण जखमी आहेत, सिरियस आहे। त्यांनी रस्सी घेऊन गळा घोटून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई ती पुढे करून आम्हाला न्याय मिळायला पाहिजे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।